बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन भाग 1 व्हिडिओ नंबर 4. पुत्राला संसार त्यागापासून वाचविण्यासाठी पित्याचे प्रयत्न. पुत्राच्या विवाहामुळे व त्यांच्या गृहस्थी जीवनातील प्रवेशामुळे राजा आनंदी होता, परंतु त्याचबरोबर अशित ऋषीची भविष्यवाणी त्यांचा सारखा पिछापुरीत होती. ती भविष्यवाणी खरी ठरू नये म्हणून राजाने विचार केला की सिद्धार्थ गौतमाला ऐहिक सुख आणि जीवनाच्या आनंदात गुंतवून ठेवायचे. याकरिता राजा शुद्धोधनाने आपल्या राजपुत्राकरिता 3 महाल बनविले. एक ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यात राहण्याकरता, एक वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्यात राहण्याकरता व एक शिशिर ऋतूमध्ये हिवाळ्यात राहण्याकरता. हे 3 महाल विलासी जीवनाला आवश्यक व उत्तेजक अशा साधनांनी सुसज्ज केले होते. प्रत्येक महालाभोवती सर्व प्रकारच्या वृक्ष व फुलांनी बहरलेले एक उद्यान होते. आपले कौटुंबिक पुरोहित उदयीन यांच्याशी विचारविनिमय करून त्यांनी ठरविले की राजमहालामध्ये राजकुमारासाठी देखण्या सौंदर्यवतीचे अंतःपुर तयार करण्यात यावे. उदयीनींना सांगण्यात आले की त्यांनी सौंदर्यवती युवतींना सांगावे की युवतींनी सिद्धार्थांना आपल्या सौंदर्याने भुलवून त्यांना संसाराच्या मोहपाशात अडकून टाकावे. शुद्धोधन राजांनी अंतःपुरातील तरुणींना एकत्र करून तरुणींनी कशा प्रकारे राजपुत्राला वश करून जिंकावे याचे मार्गदर्शन केले. त्या युवतींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, तुम्ही सर्व प्रकारच्या शृंगारिक कलांमध्ये निपुण आहात. मदनाची उत्तेजक भाषा जाणण्यात चतुर आहात. तुम्ही परिपूर्ण सौंदर्यवान व आकर्षक आहात व या सर्व बाबतीत तुम्ही हुशार आहात. तुमच्या या कलागुणांनी वासनारहित योग्याचे चित्त तुम्ही विचलित करू शकता. ज्यांना स्वर्गीय अप्सराज म्हणू शकतात त्यांना तुम्ही सहजगत्या बोलवू शकता. हृदयाच्या भावना व्यक्त करण्याचे तुमचे कौशल्य, तुमचा नखरेपणा, तुमचे शरीरसौष्ठव आणि परिपूर्ण सौंदर्याने तुम्ही स्त्रियांना देखील मोहित करू शकता. तर पुरुषांना किती सहजतेने तुम्ही अंकित कराल. या क्षेत्रात तुम्ही कौशल्यवान असल्यामुळे राजपुत्राला प्रेमरज्जूंनी बांधून त्याला अंकित करणे तुम्हाला अशक्य नाही. नववधूच्या डोळ्यावर लज्जेचा पडदा असतो, त्यामुळे त्या या बाबतीत संकोच करीत असतात. त्यांना लज्जा व संकोच शोभूनही दिसतो, परंतु तुम्हा सर्वांना हे शोभणार नाही. सिद्धार्थ गौतम हे श्रेष्ठ वीर पुरुष आपल्या पराक्रमाने महान आहेत, याबद्दल काही शंका नाही. परंतु तुम्हाला त्याचे काय? स्त्रियाचे सामर्थ्य त्यापेक्षाही अधिक आहे. हाच तुमचा दृढ निश्चय राहू द्या. ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते, अशा एका महान तपस्व्याला प्राचीन काळी काशी येथे एका सुंदर कनिकेने पथभ्रष्ट करून आपल्या पायाजवळ लोळण घेत ठेवले होते आणि घृतकी नावाच्या अप्सरेने महान तपस्वी व कठोर ब्रह्मचर्य पालन करणाऱ्या विश्वामित्रांना 10 वर्ष जंगलात बंदी बनवून ठेवले होते. अशा प्रकारे अनेक तपस्वी ऋषीमुनींना स्त्रियांनी वश केले. सिद्धार्थ गौतम या सुकुमाराने नुकतेच तारुण्यात पहिले पाऊल टाकले आहे. त्याचा तुमच्या सौंदर्यासमोर काय टिकावं लागणार? असे असल्यामुळे तुम्ही बेधडक असे प्रयत्न करा की राजपरिवाराच्या परंपरेपासून राजकुमार दूर जाणार नाही. सर्वसामान्य स्त्रिया सामान्य पुरुषांना आकर्षित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात. राजकुमारांना जिंकण्यात स्त्रियांचे अपयश. उदयीन यांचे हे शब्द त्या सौंदर्यवतींच्या हृदयाला लागले. राजपुत्राला जिंकण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला. परंतु कमनीय भ्रुकुटी, नेत्रकटाक्ष, हास्य आणि कोमल नाजूक अंगविक्षेप हे सर्व आपल्या ठायी असून सुद्धा आपण राजपुत्राला वश करू याबद्दल त्यांना खात्री वाटत नव्हती. पुरोहित उदयीनांच्या प्रेरणेने व राजपुत्राचा सभ्य नम्र स्वभाव व आपल्या मादकता व प्रेम यांची शंका जाणून थोड्याच वेळात त्यांचा विश्वास पुन्हा दृढ झाला. नंतर त्या सर्व रूपवान स्त्रिया कार्याला लागल्या. हिमालयाच्या जंगलात हत्तीनीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तसा त्या उपवनात त्या स्त्रिया सिद्धार्थ राजपुत्राला आपल्या समवेत हिंडू लागल्या. सूर्य जसा अप्सरा घेऊन राजोद्यानात फिरतो तसा राजपुत्र त्या स्त्रियांसोबत शोभून दिसत होता. त्याच्यापैकी काही जणींनी कामातुरतेने सहज लागलेल्या धक्क्याने आपल्या भरदार पुष्ट उरोजाने सिद्धार्थाला दाबून धरले. इतर काही जणींनी अडकून पडण्याचा बहाणा करून राजपुत्राला जोरात आलिंगन दिले. नंतर त्यांनी आपल्या वृक्षलतेप्रमाणे असलेले कोमल हात राजपुत्राच्या
खांद्यावर लोंबकळत सोडून आपला भार त्यावर टाकला. काही जणी आपले सुरागंध रक्तवर्णीय ओठ असलेल्या सुंदर मुखांनी राजपुत्राच्या कानात कुजबुजल्या. माझ्या मनीचे गुपित ऐकावे बरे. अन्य काही जणी, ज्याची वस्त्रे सुगंधित अत्तराने भिजली होती, त्यांनी लाडीकवाळपणे आज्ञा दिल्या, आमची येथेच पूजा करून आम्हाला प्रसन्न करा. दुसरी की जी निलांबरा मद्यपानाने मदमस्त झाल्याचा बहाणा करून आपल्या जिभेला बाहेर काढून उभी राहिली होती, जशी काळोख्या रात्री एखादी विद्युलता बिजली चमकते. अन्य काही जणी आपल्या पायातील सोन्याच्या पैंजणाचा आवाज करत तलम पातळ वस्त्रांनी झाकलेल्या शरीराचे प्रदर्शन करीत इकडे तिकडे ठुमकत फिरत होत्या. काही जणी आम्रशाखा पकडून पुढे झुकून आपल्या सुवर्ण कलश सदृश्य ओजरांचे प्रदर्शन करीत उभ्या होत्या. काही जणी पद्य सरोवरातून आल्या होत्या. त्यांच्या हाती पद्यकमळ होती. त्या पद्यकमलनेनी पद्यकमल देवताप्रमाणे पद्यकमलमुखी राजकुमारजवळ उभ्या होत्या. एक दोघी एक कामुक अभिनयासह मधुर गीत गाऊ लागल्या, ज्यामुळे तो संयमित राजपुत्र कामोत्सुक होईल. त्याच्या नेत्रकटाक्षाने त्या जणू विचारात होत्या, तुम्ही कोणत्या भ्रमात आहात महाराज? तर दुसरी आपल्या उजळलेल्या चेहऱ्यावर भ्रुकुटीची कमान पूर्ण ताणून वीरपुरुषाची नक्कल करीत होती. एक दुसरी युवती उत्फुल्ल उरोज असलेली व जिचे कानातील कर्णफुले वाऱ्याने डुलत होती, जोरात हसली व म्हणाली, महाराज, मला पकडून दाखवा बरे. अन्य काही जणींनो राजपुत्राला फुलकमलांनी बांधण्याचे प्रयत्न केले. अन्य काही जणी राजपुत्राला मधुर पण हत्तीला टोचणाऱ्या अंकुशाप्रमाणे कठोर शब्दांनी घाळ्या करू लागल्या. एकीने राजपुत्राला बोलावण्याकरिता एका आम्रवृक्षाची फांदी पकडून एका हाताने एक फूल दाखविले व प्रश्न विचारला, हे फूल कोणाचे आहे? दुसरी एक पुरुषी हावभाव करून सिद्धार्थला म्हणाली, तुला आत्ता स्त्रियांनी जिंकले आहे, आता जा आणि पृथ्वीला जिंक. दुसरी एक नीलकमलांचा सुगंध घेत उत्तेजित अवस्थेत डोळे मिचकावीत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, स्वामी, मधुसुगंधी पुष्पाने आच्छादित आम्रफळ पहा. सुवर्ण पिंजऱ्यात बंदिस्त असल्याप्रमाणे कोकिळ येथे गात आहे. इकडे या आणि या अशोक वृक्षाला पहा, जो प्रेमी जनांचा शोकवर्धक आहे आणि येथे मधमाशा कामाग्नीना दुग्ध होऊन पुजारव करीत आहेत. या आणि पहा, तिलक वृक्षाला आम्रलतिकेने आलिंगन दिले आहे. जसे एखादी हळदीची उटी लावलेली पीतवस्त्रधारिणी शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास विलंते. रक्तचंदन रसासारखा तेजस्वी आणि टवटवीत फुलेला कुवर वृक्ष पहा, रमणीच्या लाल रंगाच्या नखासमोर फिका पडून झुकला आहे. या तरुण अशोक वृक्षाकडे पहा, त्यांच्या नवनवीन फांद्या चहोबाजूंनी फैलावल्या आहेत. असे वाटते की आमच्या हातांच्या सौंदर्याने लज्जित होऊन उभा आहे. या सरोवराच्या काठावर सिंधूवर कुंज उगवले आहे, जणू तलम शुभ वस्त्रांकित सुंदर रमणी पोहलेली आहे. स्त्री जातीचे सामर्थ्य पहा, पाण्यात एक चक्रवाकी पुढे पुढे जात आहे व तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागे मागे आहे. मदनमस्त कोकिळ गात आहे व कोकिळा त्याला स्वरलापातून प्रतिसाद देत आहे. किती छान झाले असते जर का वसंत ऋतूत पक्षामध्ये निर्माण होणारा प्रेमोन्माद काही अंशी तुमच्यात निर्माण झाला असता आणि तुम्ही स्वतःला बुद्धिमान मानून त्यांच्यात नेहमी मग्न राहिला नसता. अशा प्रकारे प्रेमकामासक्त स्त्रियांनी राजकुमाराविरुद्ध सर्व प्रकारची युद्धनीती वापरली. इतके आक्रमण झाले तरी तो संयतेंद्रिय संयमी ना हसला ना प्रसन्न अथवा प्रमोदित झाला. त्यांच्या वास्तविक अवस्था पाहून राजपुत्र स्थिर एकाग्र चित्ताने विचार करू लागला. या स्त्रियांमध्ये कोणत्या गोष्टीची उणीव आहे की ज्या हे पाहू शकत नाही की हे तारुण्य यौवन चंचल आहे, वार्धक्य हे संपूर्ण सौंदर्याचा नाश करणारा आहे. अशा प्रकारे सौंदर्यवतीकडून प्रेमानुनयनाचे चक्र अनेक महिने व अनेक वर्ष चालू राहिले, परंतु त्यामधून काही निष्पन्न झाले नाही. महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत. महामंत्री उदयीन समजून चुकले की त्या सौंदर्यवती असफल झाल्या आहेत
व राजपुत्राला त्यांच्याविषयी कोणतेही आकर्षण नाही. राजनीतिज्ञ उदयीने ठरविले की ते स्वतः राजपुत्रासोबत बोलतील. राजकुमारास एकांतात भेटून उदयी म्हणाले, आपला एक अनुरूप मित्र म्हणून महाराजांनी ज्या अर्थी माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी मनापासून मैत्रीपूर्ण 2 गोष्टी मी आपल्याबरोबर बोलू इच्छितो. कोणत्याही अहितकारक कार्यापासून वाचविणे, हितकारक कार्यामध्ये सहभाग व संकटसमयी साथ न सोडणे ही खऱ्या मित्राची 3 लक्षणे आहेत. जर का मी मित्रत्वाची घोषणा केली असेल तर पुरुषार्थ करून मी जर का तुम्हाला समजावले नाही तर मी मैत्री धर्मापासून दूर गेलो असे होईल. मनामध्ये नसेल व वरून दाखविण्याकरिता जरी कपटाने स्त्रीबरोबर संबंध जोडले तरी ते योग्यच आहे. यामुळे पुरुषांचा संकोच जाऊन मनोरंजन होते. स्त्रियांचा अपमान न करणे व त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या इच्छापूर्ती करणे या 2 गोष्टीमुळे त्या प्रेमबंधनात बांधल्या जातात. निसंदेह सद्गुण हे देखील प्रीतीचे कारण असते. स्त्रिया इतरांकडून आदर अपेक्षित करतात व त्यांना आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनी राजपुत्रा, जरी तुझी इच्छा नसली तरी त्यांच्या सौंदर्याला अनुरूप शालीनता दाखवून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न का करीत नाहीस? सौजन्य शालीनता हा स्त्रियांचा उपचार आहे, त्याचा अलंकार आहे. सौजन्याशिवाय सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे. परंतु फक्त सौजन्याचा काय उपयोग? त्यासोबत हृदयाच्या भावनेची जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारी भौतिक कामभोगाची सुखे तुझ्या मुठीत आहेत. निश्चितच तू त्यांचा तिरस्कार करणार नाहीस. कामभोग हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. अशाच प्रकारे अगस्ती ऋषीसुद्धा रोमाची पत्नी रोहिणी बरोबर रममान झाले आणि श्रुतीनुसार लोपामुद्रेची पण तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीस औत्थस्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिच्यासह राहून भारद्वाज पुत्र प्राप्त झाला. बृहस्पतीची पत्नी अर्घ्य अर्पण करीत असताना श्रेष्ठ दानशूर चंद्राने तिचे दान स्वीकारून तिला दिव्य बुद्ध प्राप्त करून दिला. या प्रकारे पौराणिक काळी यमुनेच्या काठी पराशर ऋषींनी कामभोगाच्या प्रभावाने वरुणाच्या पुत्राची कन्या कालीसह सहवास केला. वशिष्ठ ऋषींनी अक्षमाला नावाच्या नीच जातीच्या स्त्रीबरोबर सहवास करून कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि राजा ययातीने तारुण्याचा उन्माद संपला तरी उतार वयात चैत्ररथ उद्यानात अप्सरा विश्वाकी सह कामक्रीडा केली. पत्नीबरोबर कामक्रीडा केली तर मृत्यू येईल हे जाणून देखील कौरव नरेश पंडू हा माद्रीचा सौंदर्य आणि गुणांवर लुप्त झाला व विषयभोगाच्या अधीन झाला. यासारख्या अनेक पुरुषांनी सुखाकरता निंदनीय कामभोगांचा अवलंब केला. मग जे प्रशंसनीय असे भोग भोगण्यात काय चूक आहे? असे असून सुद्धा ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे व ज्या सुखांवर तुझा स्वभावताच नैसर्गिक हक्क आहे त्याची अवहेलना तुझ्यासारख्या तरुण शक्तिमान व देखण्या पुरुषाने करावी हे एक फार मोठे आश्चर्य आहे.